नमस्कार. अंकिताच रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत एकदम खुसखुशीत आणि पावसाळा स्पेशल कुरकुरीत गरमागरम डाळवडे. डाळवडे या पावसाळ्यात काही ना काही आपल्याला खावंसं वाटतं. तेलकट किंवा तळलेले पदार्थ जास्त आपल्याला खावंसे वाटतात. जास्त पाऊस असला की गरमागरम काहीतरी बनवावं असं वाटतं. त्यावेळेस बनवायचं आहे आपल्याला डाळवडे. कुरकुरीत डाळवडे एकदम मस्त आणि एकदम आतून मऊ आणि एकदम बाहेरून कुरकुरीत, एकदम भन्नाट असा हा आपला डाळवडे इथे तयार झालेले आहेत. पाहू शकता मंडळी, या पद्धतीचा डाळवडे तुम्हालाही बनवायचा आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ न स्किप करता संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पाहू शकता मंडळी, कुसकुशीत डाळवडे आणि एकदम कुरकुरीत पावसाळ्यात स्पेशल आहे. तर मंडळी सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत चणा डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ. चणे डाळ आपण इथे घेतलेला आहोत. आता आपण याला भिजवून घ्यायचंय. तर इथे आपण पाणी घेतलेलं आहोत. आता आपण डाळीला 2 तास भिजवून घ्यायचंय. त्याआधीचा आपण हा व्हिडिओ केलेला आहे. 2 तास डाळ भिजवून घ्यायचंय. तर पाहू शकता, आता याला भिजवून ठेवायचंय. भिजवून झालं 2 तासानंतर आपण इथे पाहू शकता मस्त आपले डाळ फुललेले आहेत, मस्त भिजलेले आहेत. त्यानंतर आपण कुरकुरीत डाळवडा आपण बनवायला घेऊयात. मंडळी, डाळ रात्री वगैरे भिजवून ठेवायचं नाही, त्यामुळे तेलकट होऊ शकतात डाळवडे. तर डाळ आपण सकाळी म्हणजे जेव्हा बनवायचं आहे त्यापेक्षा 2 तास आधी आपण भिजवून घ्यायचं म्हणजे अजिबात तेलकट होणार नाहीत. तर पहा, मस्त अशी आपली ही डाळ भिजलेली आहे. आता आपण मिक्सरमध्ये घालून घ्यायचे, चाळणीमध्ये काढून घ्यायचे, त्यामधला सगळा पाणी गेला पाहिजे तसा आपण कोरडा करून घ्यायचा. आता आपण मिक्सरमध्ये घालायचे डाळ. त्यानंतर आपण इथे अद्रक घालून घ्यायचे. अद्रक 1 इंच एवढं अद्रक यामध्ये घालून घ्यायचं. लसूण घालून घ्यायचं, मिरची घालून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं जिरे यामध्ये घालून घ्यायचं. आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं मंडळी. अगदी झटपट आणि पटकन होणारा हा आपला डाळवडा रेसिपी तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूपच आवडेल. तर पहा, मिक्सर आपण इथे करून घेतलेलं आहे. खूप जास्त बारीक करून घ्यायचं नाही. आपल्याला ओबड-धोबड असं वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक आपण ग्राइंड करून घ्यायचं नाही. ओबड-धोबड आपण करून घेतलेलं आहे. आता आपण हे सगळं काढून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा तसाच जितकं डाळ राहिलंय तेवढं डाळ आपण घालून घ्यायचंय आणि मिरची, लसूण, मीठ आणि अद्रक हे सगळं यामध्ये घालून घ्यायचे. जिराही घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा मिक्सर करून घ्यायचंय. त्याच पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं. खूप जास्त बारीक ग्राइंड करायचं नाही, तर ओबड-धोबड ग्राइंड करून आपण घेणार आहोत. तर आता आपण मिक्सर करून घेऊया. त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा ग्राइंड करून घ्यायचंय. तर इथे पाहू शकता या पद्धतीने आपला हा पेस्ट इथे तयार झालेला आहे. तर यामध्ये आपण थोडेसे अख्खी डाळ यामध्ये घालून घ्यायचे. खूप जास्त नाही घालायचे, थोडेसे अख्खी डाळ यामध्ये घालून घ्यायचे. आता आपण इकडे तेल गरम करायला ठेवूयात. अगदी झटपट आणि पटकन आपला हा डाळवडे होतो. त्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवून घ्यायचे आणि इकडे आपण कांदा कापून घ्यायचे. 2 ते 3 मोठे कांदे कापून घ्यायचे. त्यानंतर आपण कोथिंबीर घालून घ्यायचे. बारीक कापून घेतलेला कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायचे. त्यानंतर आपण आता लाल तिखट यामध्ये घालून घेणार आहोत 1 चमच आणि 1 चमच हळद यामध्ये घालून घेणार आहोत. आता आपण ओवा घालून घ्यायचा आहे. ओवा हातामध्ये घ्यायचा 1 चमच आणि व्यवस्थित चोळून यामध्ये घालून घेणार आहोत. व्यवस्थित चोळून घातलात तर त्याचा फ्लेवर चांगला येतो आणि एकदम चविष्ट वडे बनले जातात. त्यामुळे ओवा थोडासा जास्त घेतलात तरी चालेल किंवा चोळून घाला, टेस्टी लागतात. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर पाहू शकता या पद्धतीने आपण एक गोळा बनवून घ्यायचा आणि छोटे छोटे वडे आपल्याला करून घ्यायचे. अगदी गोलाकारमध्ये असा वडे इथे आपण करून घेऊयात. जर तुम्हाला शेप नसेल द्यायचा तरीही चालेल. तुम्ही कसे भजीसारखे सोडून खाल्लात तरीही चालेल. पण आपण इथे वडे बनवण्यासाठी जसं चपटं वडे केलात तर एकदम कुरकुरीत लागतात आणि छान लागतात. त्यामुळे गोल शेपमध्ये मी इथे बनवून घेते. कुरकुरीत लागतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात आणि खायला तरी अप्रतिम असतात. पावसाळ्यात गरमागरम हा
चणा डाळ वडा नक्की ट्राय करा. तुम्हाला ही खूपच आवडेल. ही अशी रेसिपी आहे. तर पहा या पद्धतीने आपण असे आणखीन थोडेसे डाळ वडे तयार करून घेतले. आता आपल्याला इथे तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये थोडंसं आपण मिश्रण थोडंसं यामध्ये घालून पाहायचं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण डाळ वडे सोडून घेऊयात. तर एक आपण यामध्ये 4-5 डाळ वडे एकदम तळून घेणार आहोत. तर आता आपण डाळ वडे यामध्ये सोडून घ्यायचेत. अगदी खुसखुशीत आणि खायला तरी अप्रतिम लागतात. या पावसाळ्यात तुम्ही नक्कीच ट्राय करा. एकदा ना एकदा ही रेसिपी ट्राय करून नक्की कमेंट करायला विसरू नका मंडळी. ही रेसिपी एकदम चविष्ट आणि कुरकुरीत होते. सॉससोबत किंवा चटणीसोबत आणि लाल तिखटसोबत किंवा मसाला तिखटसोबत मस्त लागतो. थोडीशी कोथिंबीर आणि कांदासोबत भन्नाट लागतो मंडळी. दोन्हीही साईडने आपल्याला तळून घ्यायचं आहे मस्त. 2 मिनिटासाठी आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. पाहू शकता दोन्हीही साईडने आपण मस्त तळून घेऊयात. अगदी गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण तळून घ्यायचे म्हणजे कुरकुरीत होतात आणि चविष्ट होतात मंडळी. तर पाहू शकता या पद्धतीने एकदम सुंदर असे आपले वडे इथे दिसतायत आपल्याला. मस्त तळून घ्यायचे. अगदी झटपट आणि पटकन बनणारे ही डाळ वडे रेसिपी तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या राज्यातून, जिल्ह्यातून पाहताय तेही नक्की कमेंट करून कळवायला विसरू नका. आणि ही रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मंडळी. तर पहा मस्त अशी आपली ही डाळ वडे दोन्हीही बाजूनी तळलेले आहेत. आता आपण काढून घ्यायचे. तर पाहू शकता भन्नाट अशा पद्धतीने आपले डाळ वडे तळून झालेले आहेत. आता आपण गरमागरम डाळ वडे काढून घेऊयात. तर पहा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. एकदम कुरकुरीत आणि एकदम भन्नाट अशी झालेली आहेत. सगळे डाळ वडे आपण काढून घेणार आहोत. कमीत कमी 5 ते 6 आपण डाळ वडे इथे तळून घेतलेले आहोत. पाहू शकता मंडळी एकदम भन्नाट अशी झालेली आहे. थोडेसे सॉससोबत आणि कोबीसोबत एकदम भन्नाट लागतात. कांदाही घ्यायचा आहे आणि काळा तिखट त्याच्यासोबतही एकदम कुरकुरीत होतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मंडळी तुम्हाला पुढची रेसिपी कोणती हवी आहे ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा. मंडळी एकच रिक्वेस्ट आहे, तुम्हाला हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आमच्या सोलापूरच्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पहा इथे आपला डाळ वडे कसं झालं आहे आतून, बाहेरून तर कुरकुरीत झालेलं आहे. आतूनही पहा, आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत असं झालेलं आहे. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी